तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकायला आणि पाहायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट। तर मित्रांनो, ज्या ज्या वेळेला गुन्हेगारी क्षेत्राचं नाव निघतं त्या वेळेला बिहारचं नाव आपसुकच आपल्या तोंडून निघतं की महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाहीये किंवा महाराष्ट्र हा का बिहार आहे का, अशा गोष्टींना चर्चा येते। आणि मधल्या काळामध्ये एक वेब सिरीज आली होती मिर्झापूर नावाची, त्यानंतर यूपीच्या गुन्हेगारी क्षेत्राचं सुद्धा प्रचंड नाव निघालं होतं, म्हणजेच वाईट अर्थानं, चांगल्या अर्थाने नाही। आणि त्याचबरोबर त्या मिर्झापूर सिरीजमुळे यूपी आणि बिहारचं गन कल्चर म्हणजे जे कट्टा कल्चर आहे ती संस्कृती लोकांसमोर आली होती आणि त्यामुळे अनेक गोष्टी चर्चेला सुद्धा आल्या होत्या। आणि त्याचसोबत ज्या ज्या वेळेला गुन्हेगारी क्षेत्राचं नाव निघतं त्या वेळेला मुंबई चर्चेला येते। मुंबई चर्चेला आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अंडरवर्ल्ड, दाऊद, डी कंपनी, त्यानंतर सत्या नावाचा जो रामगोपाल वर्मानी जो चित्रपट काढला होता तो चित्रपट सुद्धा चर्चेला येतो। भिकू म्हात्रे हे पात्र सगळ्यांच्या डोक्यामध्ये आठवणीत किंवा फिक्स बसलेलं असेल। अशा अनेक गोष्टी चर्चेला येतात ज्या ज्या वेळेला गुन्हेगारीचं नाव निघतं किंवा काहीतरी गुन्हेगार असतील, गुन्हेगारी क्षेत्रातील नावं असतील, बॉलिवूड असेल, या सर्वच गोष्टी आल्या। या सर्वांमध्ये बोलण्याचं कारण एवढंच की आपल्या महाराष्ट्राच्या राज्य सरकारनं एक सर्व्हे केलेला आहे डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स नावाचा, आणि त्या डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स या सर्व्हेमध्ये आपल्या 36 जिल्ह्यापैकी 32 जिल्हे नापास